नमस्कार मित्रांनो. तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 6 मार्चच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की जानकीने कोर्टात साक्ष का बदलली हे ती ऐश्वर्याला सांगायला येते. पण सयाजी चौकीला असतात. सयाजी म्हणतात, तुला ऐश्वर्याला भेटता येणार नाही. जानकी म्हणते, मला ऐश्वर्याशी बोलायचे, खूप महत्त्वाचं बोलायचे. सयाजी इन्स्पेक्टरला म्हणतो, आता तुम्हीच बोला. इन्स्पेक्टर म्हणतात, हे बघा जानकी रणदिवे, तुम्हाला ऐश्वर्याला भेटता येणार नाही, कारण सयाजीने तुमच्या विरोधात कंप्लेंट केली आहे. तुमच्यापासून ऐश्वर्याच्या जीवाला धोका आहे, तुम्ही नाही भेटू शकत तिला. जानकीचे हात बांधल्यासारखे होऊन जातात. तर इथे सौमित्र, ऋषिकेश, माया, ओवी यांना सगळीकडे शोधतात, पण त्या कुठेच सापडत नाही. ऋषिकेश म्हणतो, सौमित्र, काय झालं असेल आपल्या ओवीसोबत? त्या मायाने काही केलं तर नसेल ना? ओवी कुठेच कशी सापडत नाही आहे? कुठे डांबून ठेवलं असेल त्या मायाने तिला? ते दोघं विचार करत असतात. तर इथे सारंग मंदिरामध्ये आपल्या चुकांची माफी मागत असतो. देवाकडे प्रार्थना करतो, ओवीला सुखरूप ठेव. आणि तेवढ्यात तिथे माया येते. माया म्हणते, गुलाबजाम काका, ओवी जिवंत हवी असेल ना, तर मी सांगते तसं करायचं. जानकीला माझ्याकडे पाठवायचं, आणि तेही एकटीला, दुसरं कोणीही नको. आता सारंगला हे सगळं करावंच लागतं. ओवीसाठी तो जानकीला कन्व्हिन्स करायला जातो. आता जानकी या सगळ्या सिच्युएशनमधून कसा मार्ग काढते ते बघण्यासारखं असेल. तर ह्या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की कोर्टातून सगळे घरी येतात आणि मायाने ओवीला किडनॅप केलंय हे सगळ्यांना सांगतात. सुमित्रा या सगळ्याचा दोष जानकीला देते आणि जानकीला ओरडायला लागते. जानकी म्हणते, हे सगळं माया का करत होती ना ते आत्ता मला कळते. आपल्या घरात राहिली, ओवीला आपल्या बाजूने करून घेतलं, सारंग भाऊजींना आपल्या प्रेमात पाडलं आणि त्या दोघांना आपल्यापासून दूर केलं. हे सगळं जे होतंय ना ते तिने मुद्दाम केलेले, आणि हे सगळं माझ्यामुळे होते. मी तिच्यावर विश्वास ठेवला. नाना म्हणतात, पण ओवीला आणायला कोण गेलं होतं? तो सारंग गेला होता ना. मग अजून सारंग कसा का नाही आला? सारंगचा पत्ता का नाही आहे? मगाशी मी त्याला फोन लावला होता, त्यावेळेस तो घाबरलेला होता, पण काही न बोलता फोन कट केला. त्यानंतर फोन उचलतच नाही आहे तो. काय करायचं आता? सारंग आणि ओवीला कुठे शोधायचं? ते सगळेच ओवीच्या काळजीत बसलेले असतात. तर इथे सारंगला सगळं आठवतं आणि तो मायाला फोन लावतो, पण माया फोन उचलत नाही. सारंगला समजतं की मायाने विश्वासघात केलाय. सारंग मनात म्हणतो, माया, अहो मी तुमच्यावर विश्वास ठेवला. घरातले सगळे ओरडून ओरडून सांगत होते की माया वाईट आहे, तिच्यावर विश्वास ठेवू नको, पण मी ऐकलं नाही. मी तुम्ही सांगत होता तसं वागत गेलो, आणि आता तुम्ही माझ्या ओवीला गायब केलं. कुठे आहात तुम्ही? असं का करताय? सारंग रडत घरी जातो. तर इथे घरचे सगळेच टेन्शनमध्ये असतात. ते सारंगला फोन लावतात, सारंग फोन उचलत नाही आहे, आणि सारंग ओवी यांचा पत्ता नाही म्हणून सगळेच टेन्शनमध्ये असतात. आणि तेवढ्यात तिथे सारंग येतो. सारंग रडत असतो. सगळे विचारतात, सारंग कुठे होतास तू? ओवी कुठे? तू आणायला गेला होतास ना? सारंग काहीच उत्तर देत नाही. नाना पुढे होतात आणि सारंगला खूप मारतात. ते सारंगला म्हणतात, सारंग बोल, काय झाले? कुठे होतास तू? सारंग सगळं खरं सांगून टाकतो. मायाच्या प्रेमात आंधळ होऊन त्यांनी ओवीला मायाकडे सोपवलं हे सगळं सांगतो. नाना खूप चिडतात. नाना म्हणतात, अरे सारंग, तुझ्यामुळे जानकीला कोर्टात खोटं बोलावं लागलं. तुझ्यामुळे ओवी मायाच्या तावडीत आहे. अरे चूक नाही केली तू, गुन्हासुद्धा केला नाही आहे. तू केले ते पाप केले, आणि या पापाची शिक्षा देव देईल तेव्हा देईल, पण आता मी तुला सोडणार नाही. नाना सारंगला खूप मारतात. जानकी नानांना थांबवते. जानकी सारंगला म्हणते, सारंग भाऊजी, असं का केलं तो तुम्ही? अहो आत्तापर्यंत तुम्ही लहान आहात म्हणून तुमच्या सगळ्या चुका पोटात घालत राहिले. मी तुम्हाला समजून घेण्याचा प्रयत्न केला, आणि तुम्ही माझ्या ओवीला मायाकडे सोडून आलात. का असं केलं तुम्ही? माझ्या ओवीला जर काही झालं ना, तर आयुष्यभर मी तुमचं तोंड बघणार नाही. माझ्या नजरेतून पार तुम्ही उतरलायत. जानकीचं बोलणं ऐकून सारंगला वाईट वाटतं. सारंग हात जोडून जानकीची माफी मागतो, तिच्या पाया पडतो. सारंग म्हणतो, वहिनी, असं काही बोलू नकोस गं. तू हवं असेल तर मला शिक्षा कर, मला मार, पण हे असं काही बोलू नको. माझ्या हातून चूक झाली आहे. अगं मायाच्या प्रेमात मी पार आंधळा झालो होतो, वेडा झालो होतो. मला समोरचं काही दिसत नव्हतं. मला माहीतच नव्हतं ना, माझ्या नशिबात प्रेम नाही. आधी ऐश्वर्याने मला मूर्खात काढलं, आणि आता माया, आणि मी मूर्ख आहे.
मी त्यांच्या भरीच पडत गेलो. पण वहिनी, मी तुला सांगतो, मी हे असं चुकीचं पुन्हा कधीच काही करणार नाही. तुमच्या सगळ्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवेन आणि तुमचं ऐकेन. मला शिक्षा द्या, मारा, पण मला परक करू नका तुम्ही. सारंग सगळ्यांची माफी मागतो. ऋषिकेश म्हणतो, ए सारंग, तू कुठे ठेवलं ओवीला? माया कुठे भेटली तुला? सगळं सांगायचं, सगळं डिटेलने सांगायचं. सारंग सगळं डिटेलने सांगतो. सौमित्र म्हणतो, दादा, पोलिसांनी नाकेबंदी केली आहे, त्यामुळे माया काही तिथे मुळशी बाहेर जाऊ शकणार नाही. म्हणजे ती मुळशीतच असेल. आपल्याला तिला शोधायला हवं. सौमित्र, ऋषिकेश ओवीला शोधायला जातात. तर इथे ऐश्वर्या जेलमध्ये असते आणि सयाजी तिथे येतो. सयाजी म्हणतो, ऐश्वर्या, बघितलंस ना, जानकीने विश्वासघात केला आहे. अगं, कोर्टामध्ये ती बदलली. याचा अर्थ काय? आता ती तुला शिक्षा घडवण्यासाठीच हे सगळं करते. ऐश्वर्या म्हणते, नाही डॅडा, माझा जानकीवर पूर्ण विश्वास आहे. जानकी चुकीचं नाही वागणार. अहो, काहीतरी मोठं घडलं असेल त्यामुळे तशी वागली असेल. सयाजी म्हणतो, नाही हा, बास. ऐश्वर्या, आता यापुढे तुला माझं ऐकावं लागेल. मी सांगेन ना तसंच करायचं. यापुढे जानकीला भेटायचं नाही. ऐश्वर्याकडे काहीच ऑप्शन नसतो. तिला सयाजीचं ऐकावंच लागतं. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.